नमस्कार मित्रांनो, या वर्षातली सगळ्यात मोठी बातमी अशी प्रसिद्ध झाली की ज्याचा फारसा कोणाला अंदाज येणार नाही. आपल्याला आठवत असेल, गेली काही वर्ष देशामध्ये ठिकठिकाणी जातनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ते मुद्दे राहिलेले आहेत. शेवटी मोदी सरकारनेच घोषणा केलेली आहे की पुढच्या जनगणनेमध्ये जातीची माहिती पण विचारली जाईल. आता या जनगणनेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि याच्यामध्ये एक घाव 12 तुकडे असा प्रयत्न असावा असं वाटतंय. पण जेव्हा ही जनगणना सुरू होईल तेव्हाच त्याच्याबद्दल अधिक सविस्तर भाष्य करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2027 साली होणाऱ्या जनगणनेला मान्यता दिलेली आहे. अर्थात केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. त्याच्यासाठी 11,718 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. ही स्वातंत्र्यानंतर 8वी जनगणना आहे आणि ब्रिटिशांनी जेव्हापासून जनगणना दर 10 वर्षांनी सुरू केली तेव्हापासून बघायला गेलं तर ही 16वी जनगणना आहे. या जनगणनेमध्ये 30 लाख लोक काम करणार आहेत. 18,500 तांत्रिक लोक त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत आणि एकूण किती काम होणार आहे तर 1 कोटीपेक्षा जास्त कामाचे दिवस म्हणजे मॅन डेज ज्याला म्हणतात, एवढं मोठं हे काम आहे. ही जनगणना का महत्त्वाची आहे ते आता तुम्हाला पुढच्या काही मिनिटातच कळणार आहे. कारण ही जनगणना 2 टप्प्यात होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये देशातल्या घरांची मोजणी होणार आहे. म्हणजे प्रत्येक घर आणि त्या घरामध्ये कोण राहतं आणि हे करण्यासाठी एक वेगळं ॲप किंवा वेबसाईट किंवा सगळं एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे. त्याला सेन्सस मॅनेजमेंट म्हणजे जनगणना व्यवस्थापन आणि याबाबतचं एक ॲप आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले. जसे हे कर्मचारी घरोघरी जातील आणि त्या घराची नोंदणी करतील आणि ती माहिती ॲपमध्ये टाकतील, तसा तसा देशाचा एक नकाशा तयार होईल. आज जे अनेक समस्यांचं कारण आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये 4-4, 5-5 मजली झोपड्या आहेत. अनेकदा SRAच्या इमारती आहेत, तिथल्या बनावट झोपड्या दाखवून त्याच्यामध्ये 3-3, 4-4, 5-5 सदनिका स्वतःच्या किंवा स्वतःच्या परिवाराच्या ताब्यात घेतलेल्या लोकांच्यात अगदी मुंबईचे पहिले काही नागरिकही सहभागी आहेत. याचं कारण म्हणजे हा सगळा डिजिटल मॅपिंग. कोण कुठे राहतं, प्रत्येकाचं एक घर असतं, एक गावाला घर असतं, कदाचित एक घर बंद असतं आणि तो माणूस दुसरीकडे भाड्याने राहतो. याचं मॅपिंग आत्तापर्यंत झालेलं नाही आहे आणि 2026 साली पहिल्या फेजमध्ये हे मॅपिंग होणार आहे. सप्टेंबर म्हणजे साधारणतः जून ते सप्टेंबरमध्ये हे मॅपिंग होणार आहे आणि फेब्रुवारी 2027 नंतर, लक्षात घ्या फेब्रुवारी 27 ही तारीख महत्त्वाची आहे कारण तेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे जनगणना उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतर होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी राहुल गांधींना, अखिलेश यादवना आणि इतर सगळ्या लोकांना जातीनिहाय जनगणना हा विषय काढता येणार नाही. फक्त लडाख आणि जम्मू काश्मीर जिथे कडाक्याची थंडी असते अशा भागामध्ये लोकसंख्येची गणना ही जून ते सप्टेंबर 2026 मध्ये त्या आसपासच केली जाणार आहे. बाकी सगळीकडे हे 27 साली फेब्रुवारी नंतर होणार आहे. आता हे करण्यासाठी बघा, कारण याच्यात तुम्हाला तुमची जात आणि इतर अनेक तपशील द्यायचे आहेत, पण या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिकली होणार आहे. म्हणून म्हटलं याच्यात काय म्हटलंय ते महत्त्वाचं आहे, पण ते काय म्हटलं नाहीये ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
आणि त्यामुळे जेव्हा सरकारी कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता, किंवा तुमचा जर सरकारी कर्मचाऱ्यांवर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः देखील तुमच्या मोबाईल ॲपद्वारे, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये हे सेन्सस ॲप डाउनलोड करून त्याच्यात तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती भरू शकता, ती प्रमाणित करू शकता. तसं जर लोकांनी केलं तर मग माझी माहिती चुकीची भरली, कारण आपल्याकडे वोट चोरी वगैरे अशा सगळ्या गोष्टींवर जर राजकीय आखाडे पेटतात तर जनगणना करताना माझी चुकीची जात लिहिली वगैरे अशा प्रकारे देखील वादविवाद होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे लोकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याचाही पर्याय त्याच्यात दिलेला आहे. अर्थात ते करायला कसं करणार आहेत कल्पना नाही, पण बहुतेक तुमचा आधार कार्ड आणि त्याच्यावर मोबाईल नंबर जोडलेला असेल तर तुम्हाला OTP येईल, आणि मग OTP आल्यावर तुम्हाला मोबाईलचं लोकेशन ऑन करून काहीतरी हे असेल. पण तुम्हाला जर हे नसेल शक्य तर जे सरकारी कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला ही माहिती द्यायची आहे. आता याच्यातनं काय होणार आहे हे बघा. हे सगळं वेब सर्व्हिस म्हणजे सेन्सस ॲज अ सर्व्हिस अशा पद्धतीने हे सगळं तयार केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात 2 गोष्टी होणार आहेत. एकदा माहिती भरली आणि ती माहिती प्रमाणित झाली की देशातल्या सगळ्या मंत्रालयांना, सगळ्या विभागांना त्यांच्या कामासाठी जी माहिती हवी आहे ती डायरेक्ट इथून मिळणार आहे. नाही तर कसं होतं, सेन्ससचा एक डेटा असतो, प्रत्येक मंत्रालयाचा वेगळा डेटा असतो, कागदोपत्री हिंदू असतो, प्रत्यक्षात ख्रिश्चन असतो किंवा मुसलमान असतो, किंवा मुसलमान असूनही मागासवर्गीयाचं आरक्षण घेत असतो, ज्या धर्मामध्ये जातच नाही आहे. पण राज्यांनी अशा प्रकारचे सेन्सस केले तेव्हा मुसलमानांनीही जाती टाकायची मुभा दिली, कारण सगळं वोट बँक पॉलिटिक्स आहे. आणि त्यामुळे हे सगळं जेव्हा सॉफ्टवेअर बेस्ड ॲप बेस्ड असणार आहे तर मला असं वाटतं इथेच खरी मेख असणार आहे. कारण एकदा तुम्हाला तुमचा धर्म लिहिला की तुम्हाला जर तो हिंदू नसेल किंवा शीख नसेल तर तुम्हाला तुमच्या जाती टाकायचा पर्यायच बहुतेक मिळणार नाही. आणि त्यामुळे मुस्लिम बागवान आहे, माळी आहे, अमुक आहे, या सगळ्या गोष्टींचे पर्याय असतील की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. पण म्हणून म्हटलं की हे सगळं करण्यासाठी त्याची सुरक्षा व्यवस्था राहील, कारण ही सगळा डेटा मिसयूज होऊ शकतो, हॅक होऊ शकतो, त्याची देखील व्यवस्था केली गेलेली आहे. आणि 30 एप्रिलला म्हणजे कॅबिनेट कमिटीची कास्ट सेन्ससबद्दल मीटिंग झाली आणि त्याच्यानुसार हे सगळं तयार करण्यात आलेलं आहे. जे पोर्टल असणार आहे ते सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम, म्हणजे कोण किती माहिती भरतंय, कुठे माहिती भरतंय हे रिअल टाईम ट्रॅकिंग मॅपिंग करता येईल सरकारला. म्हणजे असं नाही की म्हणजे बंगालमध्ये पंजाबमध्ये होऊ शकतं की सरकार माहिती भरते आणि मग त्या माहितीत काहीतरी फेरफार करून वरती माहिती पाठवत आहे, असं नाही. त्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरली की लगेचच्या लगेच ती माहिती रिअल टाईम केंद्र सरकारकडे ती उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की या सेन्ससमुळे देशातली अनेक जी गोष्टी आहेत त्या साफ होणार आहेत. राहुल गांधींना आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना मला असं वाटतं हे सेन्सस झाल्यावर असं होईल की आपण कुठे जातनिहाय जनगणना करायला लावली, कारण याच्यामुळे जर बिगर हिंदूंचं आरक्षण आपोआप रद्द झालं, आणि त्याबद्दल तर सरकार आणि न्यायालय ह्या दोघांचंही मत आहे, फक्त त्याच्यासाठी माहिती उपलब्ध नाही. आणि ती माहिती उपलब्ध करण्याचं काम जर या सेन्ससनी केलं, पण ही अशी तरतूद ठेवली नसती किंवा ठेवली नाही तर हा सगळा विषय फार स्फोटक झाला असता. या लोकसंख्येचं जनगणनेचं निमित्त करून देश तोडायचा डाव विरोधकांनी आखला होता. आणि त्यामुळे जेव्हा मोदी सरकारने 2021 साली जनगणना न घेता कोविडचं कारण, आणि ते कारण होतंच म्हणजे एवढे लाखो लोकांच्या घरी जाणार वगैरे, पण 21 से 22 झाले, 23 झाले, 24 झाले, आणि मग लोक विचारायला की का होत नाही. कारण एकीकडे पुढच्या निवडणुकांमध्ये या जनगणनेच्या आधारावर देशातल्या मतदारसंघांचं डिलिमिटेशन होणार आहे. तोही एक पुन्हा स्फोटक विषय आहे, कारण लोकसंख्येची विभागणी राज्यात कशा प्रकारे वाटणी झाली या गोष्टी ठरवणार आहेत. आता त्याच्यामध्ये
एक गोष्ट असू शकते, कारण बिहार बंगालसारख्या राज्यांमध्ये जर अनेक लोक कायमस्वरूपी महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूमध्ये राहत असतील पण त्यांची नावं तिकडच्या मतदारसंघातही येत असतील तर त्याच्यामुळे या राज्यांच्या जागा जास्त प्रमाणात दिसतात, जास्त वाढतात. पण जेव्हा हाऊसिंग सेन्सेस म्हणजे हाऊसिंग सेन्सस करून तिथे जर या सगळ्या गोष्टी जोडल्या आणि इतर सॉफ्टवेअरद्वारे जर या गोष्टी जोडल्या तर मला वाटत नाही हा जो उत्तर दक्षिण अशी फूट पाडायचा जो प्रयत्न आहे तो फारसा यशस्वी होईल. कारण उत्तरेतल्या राज्यांचा जन्मदर जरी जास्त असला तरी त्यातले लाखो लोक जर दक्षिणेत किंवा पश्चिमेत राहत असतील तर ते त्या राज्यांमध्ये मोजले जातील. पुन्हा याच्यावर नाही वाद होऊ शकतो, म्हणून म्हटलं की याच्यासाठी पूर्ण फिल्डिंग लावलेली आहे. आता हे कसं रोल आउट होतं आणि त्याच्यातनं कोणते निष्कर्ष समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण खास करून जातनिहाय जनगणना करायची तर यातल्या अनेक धोके आहेत, कारण सगळ्यांना आरक्षणच हवं आहे आणि आपल्याला सरकारी नोकरीच मिळायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे या जनगणनेच्या प्रक्रियेत अनेक प्रकारची विघ्न, अनेक प्रकारच्या बाधा येऊ शकतात. त्या दृष्टीने ही तजवीज आहे. पण आता त्याची योजना जाहीर झालेली आहे. प्रत्यक्ष जनगणनेच्या कामाला पुढच्या वर्षी सुरुवात होणार आहे. पण त्याच्यानुसार जसे म्हटलं की डिलिमिटेशनचा मुद्दा आहे, संसदेच्या जागा वाढणार आहेत, त्या कशा प्रकारे वाटल्या जाणार आहे तो मुद्दा आहे. आणि मग जातनिहाय जनगणना झाल्यावर आरक्षणाचं पुन्हा एकदा नवीन मांडणी करावी लागणार का? कारण जशी लोकसंख्या उत्तर दक्षिण वाढली तशीच ती जातीनिहाय वाढले, कमी झाले. काही जातींची लोकसंख्या कमी होते, वाढत नाही आहे. काही जातींची लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढते, म्हणजे 1951 साली जो आकडा होता त्याच्या तुलनेत बऱ्यापैकी वेगाने वाढते. आणि त्यामुळे आरक्षण देताना त्या ऐतिहासिक 1931 साली शेवटची जनगणना झालेली त्या आधारावर आरक्षण द्यायचं टक्केवारी का 27 साली जी आकडेवारी समोर येईल त्याच्यावर आरक्षण द्यायचं, हा सगळा म्हणून म्हटलं यातनं अनेक प्रश्न समोर येणार आहेत. पण मला असं वाटतंय की मोदी सरकारने या सगळ्या अवघड प्रश्नांची तयारी करून हे गणित सोडवण्याची तयारी केलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.